श्रावण महिना हा भगवान शिवासोबतच भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीला धार्मिक महत्त्व आहे. श्रावण शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीला काही ठिकाणी पवित्र एकादशी असे देखील म्हणतात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्रावण पुत्रदा एकादशी नक्की कधी आहे, पूजा कशी करावी, पारणाची वेळ कोणती आणि एकादशीचे महत्त्व काय आहे, हे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुत्रदा एकादशीचे व्रत हे संतान सुखाची इच्छा असणारे दाम्पत्य करतात. मात्र या व्रताचे महत्त्व केवळ पुत्रप्राप्तीपुरते मर्यादित नाही. कुटुंबातील सुख शांती, संतानांचे आरोग्य चांगले राहावे, दीर्घायुष्य लाभावे आणि मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, तसेच सर्वांगीण कल्याणासाठी भगवान विष्णूंची उपासना केली जाते. 2026मध्ये श्रावण पुत्रदा एकादशी रविवार 23 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे. पंचांगानुसार एकादशी तिथी 23 ऑगस्टच्या पहाटे सुरू होऊन 24 ऑगस्टच्या पहाटे समाप्त होत आहे. त्यामुळे या व्रतासाठी मुख्य दिवस हा 23 ऑगस्ट 2026 रविवार हा मानला जाणार आहे. पुत्रदा या शब्दाचा अर्थ संतान देणारी असा अर्थ घेतला जातो. त्यामुळे संतान प्राप्तीची इच्छा असणारे दाम्पत्य या दिवशी भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करतात आणि उपासना करतात. पुत्रदा एकादशीचे व्रत श्रद्धेने केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि संतान सुखाची मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. मात्र आजच्या काळात हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की व्रत आणि पूजा हा श्रद्धेचा भाग आहे. संतान प्राप्ती किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास तुम्ही वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या आणि त्यासोबतच या एकादशीचे व्रत अवश्य करा. श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यासाठी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर दिवा लावून पूजा करावी. भगवान विष्णूंना पिवळी फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये पिवळी फुले, तुळशीची पाने अवश्य घ्यावीत. भगवान विष्णूंना तुळशीपत्र विशेष प्रिय मानले जाते. त्यामुळे तुळशीपत्र अर्पण करावे. त्यानंतर भगवान विष्णूंचे ध्यान करून मनातील इच्छा आणि प्रार्थना त्यांच्या चरणी अर्पण करावी. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे आणि एकादशीची कथा वाचावी किंवा ऐकावी. काही लोक एकादशीला उपवास करतात, परंतु ज्यांना उपवास करणे शक्य नसेल त्यांनी फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. परंतु ज्यांना शक्य असेल त्यांनी एकादशीच्या दिवशी उपवास करावा. काही भाविक निर्जल उपवास करतात, तर काही ठिकाणी फलाहार घेतला जातो. तुमची प्रकृती कशी आहे यानुसार तुम्ही फलाहार किंवा सात्विक आहार घ्यावा. परंतु उपवास करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. एकादशीच्या दिवशी मांसाहार, मद्यपान किंवा तामसिक पदार्थ खाणे टाळावे. भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी देवघर स्वच्छ करून भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे. गंध आणि अक्षता अर्पण कराव्यात. गंध लावावा आणि भगवान विष्णूंचे ध्यान करून मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. हिंदू परंपरेमध्ये एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे एकादशीला विशेष महत्त्व आहे. त्यातच श्रावण महिना हा धार्मिक साधना, जप, उपवास आणि दानधर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे श्रावणातील पुत्रदा एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंचे नामस्मरण, पूजा, उपवास तसेच दानधर्म करण्याला अत्यंत महत्त्व आहे. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पारण करतात. तर पारणाच्या दिवशी सकाळी स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करावी. भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा आणि तुळशीपत्र ठेवून त्यांना नैवेद्य अर्पण करावा.
पारण करताना हलका आणि सात्विक आहार घेणे योग्य मानले जाते. व्रत सोडल्यानंतर लगेच अतिशय जड किंवा तेलकट पदार्थ खाणे टाळावे, यामुळे त्रास होऊ शकतो. एकादशीच्या दिवशी अन्नदान, वस्त्रदान किंवा गरजू व्यक्तीला कोणत्याही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर दानधर्म अवश्य करा. परंतु दान करताना दिखावा करण्यापेक्षा सेवा ही मनापासून करा, तरच ती महत्त्वाची असते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.